नमस्कार बाळांनो, मी तुमचा लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या बेकार व्लॉग मध्ये। आणि आज आपण आता आलोय जितेला आणि चाललोय पण कामाला। रोहित बोलला होता जिथे गावातून चल, त्याला काहीतरी घ्यायचं होतं। त्याचा काल बर्थडे होता भावाचा आपला। हॅपी बर्थडे भावा, त्याला लेट केला विश आपण। आणि आता त्याला काहीतरी घ्यायचं होतं, कोणाला तरी पोरी बिरीने काही द्यायचं असेल। नमस्कार मंडळी, आज आहे गुरुपौर्णिमा। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा त्याकडून पण भावांनो। तसं तर आपला गुरु म्हणजे आपला सगळं बेकार गुरु आहे। आज आपण डायरेक्ट पोरीच्या समोर कॅमेरा काढलाय, म्हणजे ब्लॉग करीत आलोय ना। सगळ्या जणी बघित होत्या, भाई उद्या मला थोडे गेटच्या आतमध्ये करायला लागेल, काही समजा नाही काय ब्रशवाला नुसतं त्याला जाऊ नुसतं द्यायला वाटतं काय। मला वाटतं तो काली सर भाई फोर व्हीलर मध्ये जातात राहिला तर त्याला वाटतं त्याची बस आहे म्हणजे काय। कारण आम्ही तर मोठे मोठे गाडीत बसतो, ट्रेन मध्ये बसतो आम्ही, ट्रेन मध्ये तुझ्यापेक्षा मोठी आहे आमची। आज गुरुपौर्णिमा आहे तर कुणालने मला विश केला नाही त्याने। मला बोलते तो दीपे तुम्हाला जाम काही शिकवतोस। हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा आपल्या बेकार ब्लॉग मध्ये। आता आम्ही तर केला तुम्हाला हे विश केला, हे आता केला, यांचं तुम्ही बघून घ्या बाबा। आम्ही तर ऑलरेडी केलं। मला जर वाटत असेल हे दोघं साधे आणि त्यांच्या भोल्या चेहऱ्यावर जाऊ नका। चेहरा भोला आणि लफडी सोला यांची अशी तारा आहे, एक नंबर हलकट माझं पाचसत बाबा 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 बेकार। ते बघा त्यांचा विषय काढा, त्यांनी गाडी पलवते बघा। आता वाघ ना काय झालं मला काय समजा नाही, नुसतं एकच गाणीच बोलतात सगळेजण। रोहित पण तोच बोलला, विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, गुरु एक तुझी माझा विधाता काय काय माहिती कसं आहे, काहीतरी आहे तर आम्हाला महत्वाचं आहे। भावना भावना महत्वाची आहे, बाकीचं काय नाही। यस म्हणून बोलतो ना। बघा आपल्या रस्त्यात कोण भेटल्यात, माधुरी दीक्षित, करीना कपूर, सगळ्या जणी आहेत तिथं। मावशीच आपल्या नाही बाबा, आमच्या नाही, आमच्या भारी आहे ना, आमच्या नाही, या तुमच्याच असतील मावशीचा। दुश्मी गावामध्ये ढिंचाक वडापाव खायला। हे बघा हे पुढं आला होता, मला वाटलं आधी पहिले जगदीश पाटील थांबलाय का काय इथं वडापाव खायला, तर जगदीश पाटील नाही तर तो शुभम होता। यांना बोललोय तुम्हाला बिंदास किती खायचं आणि तेवढं खा, कारण की आज वाघाचा पगार झालाय। किती झालाय तो महत्वाचा नाही, पण झालाय हे महत्वाचा। यांना बोललो काय पाहिजे ते खा, बिंदास बिंदास खा तुम्ही। आज वाघाचा डायरेक्ट पगार झालाय बघा, याची तोंडा पण बघा तुम्ही डायरेक्ट। असं वाटण हे उपाशी आहे। जसं मी यांना बोललोय बिंदास का, साला तुटून पडला नाही। हे बघा अशी यांची खाण्याची पद्धत आहे। कुणाल भाई आपला काय बोलते बघू दे। भाई नाही यांना कुठं नेणं म्हणजे डायरेक्ट काम तामम आपला।